नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा विषय इंग्लिशचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर पाहतोय मित्रांनो. हा सराव पेपर आहे. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हा तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे मित्रांनो. याची निश्चितच तुम्हाला मदत होणार आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. चला तर मग वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन फर्स्ट, राईट एनी 10 रिलेटेड वर्ड्स टू द गिव्हन वर्ड. म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्याच्या रिलेटेड म्हणजे त्याच्या संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे. पहिलं आहे वॉटर, तर वॉटरच्या रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे. वॉटर म्हणजे पाणी. बघूया शब्द. तर बघा आन्सर, वॉटरचे रिलेटेड शब्द असतील मित्रांनो ड्रिंक, रेन, टीयर्स, हॉट, कोल्ड, फ्रेश, सी, क्लीन, बाथ, ॲक्वा. दुसरा शब्द आहे फॅमिली. फॅमिली म्हणजे परिवार, तर त्याच्याशी रिलेटेड शब्द मदर, फादर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, सिस्टर, ब्रदर, जॉईंट फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिली, अंकल. क्वेश्चन नंबर 2, राईट द आन्सर्स. पहिलं बघा, हाऊ डू यू कम टू स्कूल. उत्तर म्हणजे तू स्कूलला कसा येतोस. आय कम टू स्कूल बाय बस, म्हणजे मी बसने येतो. तुम्ही बायसिकल, तुम्ही ज्या पद्धतीने येत असाल तसं तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज युअर फेवरेट कलर. म्हणजे तुमचा आवडता कलर कोणता. माय फेवरेट कलर इज अ रेड. तुम्ही तुमचा आवडता कलर लिहू शकता. हु इज युअर फादर. म्हणजे तुमचे पप्पा काय करतात किंवा कोण आहेत. माय फादर इज अ डॉक्टर. फार्मर लिहू शकतात. जे तुमचे पप्पा असतील ते लिहू शकतात. वर्कर जे असतील ते. क्वेश्चन नंबर 3, राईट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. बघा वर्ड्स दिलेले आहेत. अ ड्रीम, एव्हरीवन हॅज. आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे, तर सेंटेन्स बनेल मित्रांनो एव्हरीवन हॅज अ ड्रीम. सेकंड, डाऊन टू इट बिगन. हे शब्द दिलेले आहेत, त्याच्यापासून सेंटेन्स बनेल मित्रांनो इट बिगन टू डाऊन. बघूया पुढचा क्वेश्चन. पुढचं आहे मित्रांनो आय कम मे इन, तर त्याचं सेंटेन्स बनेल मे आय कम इन. क्वेश्चन नंबर 4, राईट द अँटोनिम्स वर्ड्स. म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. पहिला आहे लेझी. लेझी म्हणजे आळशी, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द येईल मित्रांनो ॲक्टिव्ह. शब्द दिला आहे रूड म्हणजे उद्धट किंवा रागीट, त्याचा त्याचा विरुद्धार्थी शब्द येईल मित्रांनो पोलाईट. तिसरा आहे रॉंग, त्याचा विरुद्धार्थी शब्द येईल राईट. चौथा आहे रिच म्हणजे श्रीमंत, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द येईल पुअर म्हणजे गरीब. ब आहे राईट द सिमिलर वर्ड्स. म्हणजे समानार्थी शब्द लिहायचे. तर बघा क्लेव्हर, क्लेव्हरचा समानार्थी शब्द येईल शार्प. दुसरा आहे ब्युटिफुल, ब्युटिफुलचा समानार्थी शब्द येईल प्रिटी. तिसरा आहे बिग, बिगच्या समानार्थी शब्द येईल ह्यूज. आणि चौथा आहे नॅरो, नॅरोचा समानार्थी शब्द येईल मित्रांनो स्मॉल. बघा क्वेश्चन नंबर 5, ट्रान्सलेट इन युअर मदर टंग. म्हणजे तुमच्या मातृभाषेत तुम्ही ट्रान्सलेट करायचे हे वर्ड्स. तर केअरलेस, केअरलेस म्हणजे निष्काळजी. नॉटी, नॉटी म्हणजे खोडकर. थर्ड, ऑर्गन, ऑर्गन म्हणजे अवयव. आणि चौथा आहे सीझन, सीझन म्हणजे ऋतू. चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.